नमस्कार मित्रांनो, साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधा रुंदा या घरामध्ये सार्थकची वाट बघत असतात. तेवढ्यामध्ये सार्थक हा घरामध्ये येतो. तर आई बोलते की अरे सार्थक, तू कुठे होतास इतका वेळ? तर सार्थक बोलतो की आई, मला थोडंसं अस्वस्थ वाटते, मला रूममध्ये जाऊन थोडासा आराम करू दे. त्यावर सार्थक बोलतो की आनंदीने आपल्यापासून खूप मोठी गोष्ट लपवली आहे. तर सुधा लगेच बोलते की अरे मला माहीत आहे आनंदीने काही गोष्ट लपवली आहे ती. तर आता ही रुंदा लगेच तेवढ्यामध्ये बोलते की हे सर्व जे काही करते ना ती आनंदी, हे सर्व मुद्दामून करते. तर सर्वजण रुंदाकडे बघतात. त्यानंतर रुंदा बोलते की तिने ही गोष्ट लपवली, परंतु तिच्या घरच्यांनी सुद्धा ही गोष्ट लपवली. खूप भामटी लोक आहेत ते, मला माहीत होतं, असे पण ही रुंदा सार्थकला सांगते. तर अरविंद लगेच या रुंदाला बोलतात की कशाला तू आगीमध्ये तेल होते, शांत राहत जा ना थोडंसं. तर आता हा सार्थक या अरविंदला बोलतो की मला आनंदीशी बोलायचं आहे थोडंसं, आनंदीकडून ही खरंच चूक झाली आहे. इकडे असं बघायला मिळतं की मनोज आपल्या आई वडिलांना बोलतो की आनंदीने ती गोष्ट लपवायला नको होती, आनंदीने तिच्या सासरच्या लोकांना ती गोष्ट सांगायलाच हवी होती, असे पण ही मनोज आपल्या आई वडिलांना सांगतो. त्यावर मालती बोलते की मनोज, तू जे बोलतो ते बरोबर बोलतो. अरे आनंदी ही सार्थक सरांना गोष्ट सांगणार होती, परंतु तिला वेळच मिळाला नाही, असे पण ही मालती या मनोजला बोलते. तेवढ्यामध्ये लीना बोलते की अहो, ह्या गोष्टी सांगणे इतक्या सोप्या नाही ते, मला वाटतं आपण तरी आनंदीला समजून घ्यायला हवं, असे पण ही लीना मनोजला बोलते. त्यानंतर अण्णा बोलतात की जाऊ दे मनोज, आपण तर सार्थकला सांगितलं आहेच ना, आणि सार्थक सर समजून घेतील तिला. तेव्हा मनोज बोलतो की अहो अण्णा, नवरा हा सर्व गोष्टी समजून घेऊ शकतो, परंतु अशा गोष्टी नाही समजून घेऊ शकत, त्याच्या खूप जिवारी लागतं, असे पण हा मनोज आपल्या वडिलांना बोलतो. त्यानंतर अण्णा बोलतात की अरे देव आहे पाठीशी आपल्या, घेतील ते सर्वजण समजून. तर मनोज बोलतो की अहो अण्णा, देव आपल्या पाठीशी कधीही नाहीये, त्याने आपल्याला कधी साथ दिली नाहीये. तेवढ्यामध्ये इकडे ही मालती लगेच सप्तशृंगी मातेसमोर हात जोडते आणि बोलते की आई सप्तशृंगी माते, माझ्या आनंदीचा संसार सुखाचा होऊ दे. दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही आनंदी रूममध्ये बसलेली असते. तेवढ्यामध्ये हा सार्थक रूममध्ये येतो. तेवढ्यामध्ये इकडे आता ही आनंदी रूममध्ये बसते. तर सार्थक तिथे जवळ येतो आणि सार्थक आनंदीला बोलतो की काय तुम्ही माझ्यापासून का लपवलं? तर आनंदी बोलते की सर, मी तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्यानंतर आनंदी बोलते की हे बघा सर, मी तुम्हाला चिठ्ठीमध्ये लिहून सर्व काही पाठवलेलं होतं, परंतु तुम्ही ती चिठ्ठी वाचलीच नाही, असे पण ही आनंदी या सार्थकला बोलते. नंतर हा सार्थक बोलतो की आनंदी, मला खूप हर्ट झालंय, माझा तुमच्यावर खूप विश्वास होता, तुम्ही का माझ्यापासून ह्या गोष्टी लपवल्या, असे पण हा सार्थक या आनंदीला बोलतो. ज्यावेळेस हा सार्थक व आनंदी दोघे रूममध्ये बोलत असतात ना, त्यावेळेस ही शलाका रूमच्या बाहेर येऊन सर्व काही या दोघांमधील बोलणे ऐकत असते. त्यानंतर सार्थक रूमच्या बाहेर निघून जातो. तर ही शलाका आता लगेच आपल्या मनाशी इतकी काही खुश होते, लगेच खूप काही हसू लागते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही रुंदा आपल्या रूममध्ये असते. तर रुंदा ही आपल्या मनाशी बोलते की आता सार्थकचा काही आनंदीवर विश्वास राहिलेला नाही दिसत वाटतं, त्याच्या मनामध्ये खूप मोठा गैरसमज झालेला दिसतोय. तेवढ्यामध्ये शलाका रूममध्ये येते. शलाका बोलते की अगं आई, तुला माहीत आहे का, सार्थकचा तर आता खूप मोठा गैरसमज झालाय, त्याचा पूर्णपणे विश्वास उडालाय. त्यानंतर शलाका बोलते की अगं, तो रूममध्ये खूप त्या आनंदीवर ओरडत होता, त्याचा तिच्यावर विश्वासच राहिलेला नाहीये. तर रुंदा बोलते की खरोखर जे आज इथपर्यंत काही झालं नाही ते आज घडलंय, त्यामुळे आता ही रुंदा खूप खुश होते. त्यानंतर शलाका बोलते की आई, हे सर्व कुणामुळे झाले कळतं का तुला? फक्त केवळ माझ्यामुळे झालंय, कारण मी जर ती चिठ्ठी बदलली नसती तर काही झालंच नसतं, असे पण ही शलाका खूप खुश होऊन या रुंदाला सांगते. त्यावर रुंदा बोलते की हो ना बाई, हे क्रेडिट सर्व तुलाच मिळणार आहे. तर आता रुंदा व शलाका खूपच खुश होतात. दुसरीकडे असं बघायला मिळतं की अरविंद हे सार्थकच्या रूममध्ये येतात. तर सार्थक हा थोडासा टेन्शनमध्ये उभा असतो. तर हे अरविंद ह्या सार्थकला बोलतात की अरे, तू तर आता आनंदीला स्वीकारलं आहे, ती एक डिवोर्सी मुलगी आहे, मग तुला आनंदीचा भूतकाळ सुद्धा स्वीकारायला काय प्रॉब्लेम आहे, असे पण हे अरविंद या सार्थकला विचारतात. त्यावर सार्थक बोलतो की बाबा, मी आनंदीचं सर्व काही भूतकाळ सुद्धा स्वीकारलेला आहे. त्यावर अरविंद बोलतात की मग तू तिच्यावर का चिडला एवढा? त्यावर सार्थक बोलतो की बाबा, आनंदीने मला हे सर्व चिठ्ठीमध्ये लिहून सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती चिठ्ठीच कुणीतरी लपवली, असे पण हा सार्थक या अरविंदांना सांगतो. त्यानंतर सार्थक आपल्या बाबांना बोलतो की ही जी चिठ्ठी आहे ना, ही दुसरीच कुणीतरी लिहिलेली आहे, आणि आनंदीने जी चिठ्ठी लिहिलेली होती ना, ती चिठ्ठी उचलून त्या जागेवर ही चिठ्ठी ठेवण्यात आली, असे पण हा सार्थक या अरविंदांना बोलतो. त्यामुळे मी हे सर्व फक्त केवळ आनंदीवर चिडण्याचं नाटक करत आहे फक्त, असे पण हा सार्थक आपल्या बाबांना बोलतो. तेवढ्यामध्ये अरविंद बोलतात की सार्थक, असं जर असेल ना तर मी पण तुला साथ देणार आहे, असे म्हणत अरविंद लगेच सार्थकचा हात आपल्या हातात घेतात. त्यावर सार्थक आपल्या बाबांना थँक्स असे बोलतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आनंदी ही रूममध्ये असते. तर आनंदी ही आपल्या हातामध्ये फोटो घेऊन
बघत असते तर सार्थकला बोलत असते की सर मी ही चिठ्ठी लिहिलेली नाहीच आहे, अगदी मी मनापासून सांगते असे म्हणत आनंदी खूप रडत असते. त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी अण्णांचा फोन आनंदीला येतो. तर आनंदी बोलते की अण्णा बोला. तर अण्णा बोलतात की हे बघ आनंदी, तू कसलेही टेन्शन घेऊ नको, मी सार्थक सरांना सर्व काही तुझा भूतकाळ सांगितलेला आहे. तर आता आनंदी सर्व काही अण्णांचे हे बोलणे ऐकते. त्यावर आनंदी बोलते की हे बघा अण्णा, आजपर्यंत सार्थक सर मला आत्तापर्यंत समजूनच घेत आले आणि हे पण असंच मला सार्थक सर समजून घेतील असे पण ही आनंदी आपल्या बाबांना फोनवर बोलते. तेवढ्यामध्ये ज्यावेळेस आनंदी ही आपल्या बाबांबरोबर बोलत असते तेव्हा सार्थक हा समोर येऊन उभा राहतो. तर आनंदी सार्थकला बघते आणि अण्णांना बोलते की अण्णा मी तुम्हाला नंतर कॉल करते. तर सार्थक आता आनंदी समोर येऊन उभा राहतो. हा सार्थक या आनंदीला बोलतो की आता बाबांशी पण खोटं बोलायला लागल्यात का, आणि कधीपासून तुम्ही एवढं खोटं बोलायला लागल्या असे पण सार्थक या आनंदीला विचारतो. त्यानंतर हा सार्थक या आनंदीला बोलतो की तुम्हाला काय वाटतं की इथे सर्व ठीक आहे, परंतु तसं काही नाही आहे, तुमचा तो एक गैरसमज आहे, इथे काही सर्व ठीक नाही आहे असे पण हा सार्थक या आनंदीला बोलतो. त्यावर आनंदी सार्थकडे बघते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुधा ही मंदिरामध्ये निघलेली असते. तर आता तेवढ्यामध्ये रुंदा तिथे येते. रुंदा ह्या सुधाला बोलते की सुधा कुठे चालली मंदिरात का गं? अगं सकाळपासून तू काही खाल्लेलं नाहीये, एक कप चहा तरी घे. त्यानंतर आता ही रुंदा बोलते की अगं सुधा तुझ्या मनामध्ये जे काय आहे ते बाजूला काढून टाक. तेवढ्यामध्ये शलाका बोलते की अगं काकू आम्ही जे काही सांगतो ते खरंच आहे, कारण ह्या अगोदर आपल्याला आनंदीने ही गोष्ट सांगायला हवीच होती, आपण तिला सर्व काही स्वीकारलं होतं, मग तिने का आपल्यापासून लपवलं असे पण ही शलाका आता ह्या सुधाचं कान भरण्याचं काम करते. जवळ रुंदा उभी असते. त्यानंतर रुंदा ही सुधाला बोलते की अगं आपण एका डिवोर्सी बाईचं पूर्णपणे आयुष्य उजाळून टाकलं आणि तिने काय दिलं आपल्याला, फक्त अंधारामध्ये ठेवून विश्वासघात केलाय तिने फक्त आपला, असे ही रुंदा ज्यावेळेस सुधाला सांगत असते त्यावेळेस सार्थक आपल्या रूममधून येऊन या दोघींजवळ येऊन उभा राहतो. तेव्हा सार्थक सुद्धा या रुंदाचं सर्व काही बोलणं ऐकतो. आनंदी सुद्धा तिथे येते. तर आता सार्थक सुधाला बोलतो की आई खरोखर काकू जे बोलते ते अगदी बरोबर बोलते, कारण खरोखर आनंदीने आपला विश्वासघात केलाय, मी त्यांना माफसुद्धा करणार नाहीये, याची शिक्षा त्यांना देणारच असे पण हा सार्थक आनंदीकडे बघत बोलतो. तेव्हा आनंदी सुद्धा या सार्थकडे बघते. तेवढ्यामध्ये सुद्धा बोलते की अरे मला देवळात जायचे. तर हा सार्थक बोलतो की आई चल मी तुला सोडतो. त्यानंतर सार्थक हा इकडे सुधाला घेऊन आता देवळामध्ये निघतो. सार्थक आणि सुधा दोघेही आता देवळामध्ये जातात. तर इकडे ही आनंदी अरविंदांना बोलते की बाबा माझं काही चुकलं का हो? तर अरविंद बोलतात की नाही बाळा तुझं काही चुकलेलं नाहीये, ज्याचं चुकलं आहे तो देव वरतून बघायला आहे असे अरविंद हे या आनंदीची समजूत काढतात. अरविंद हे आनंदीला बोलतात की तू अजिबात कसलीच काळजी आणि टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या सोबतच आहे असे म्हणत हे अरविंद या आनंदीच्या खांद्यावर हात ठेवत तेथून रूममधून निघून जातात. दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थक हा गाडीमध्ये आलेला असतो आणि सार्थकने या अण्णांना भेटण्यासाठी एका ठिकाणी बोलावून घेतलेलं असतं. तर अण्णा सुद्धा तिथे पोहोचतात. तर आता अण्णा या सार्थकच्या जवळ येतात आणि बोलतात की सार्थकराव आनंदी कशी आहे, तुम्ही मला इकडे भेटण्यासाठी एकट्यांनाच का बोलावले असे पण अण्णा या सार्थकला विचारतात. तर अण्णा सार्थकला सांगतात की अहो आनंदी ही खोटं बोलणार नाहीये, आनंदी सर्व खरंच बोलते. त्यानंतर सार्थक हा बोलतो की हो अण्णा मला माहीत आहे त्या खोटारड्या नाही, ते तुम्ही जसे तिचे वडील आहात ना तसे मी सुद्धा तिचा एक नवरा आहे, माझा पण तिच्यावर विश्वास आहे असे पण सार्थक अण्णांना सांगतो. त्यानंतर मित्रांनो सार्थक या अण्णांना आता पुढील जो काही प्लॅन असतो तो सर्व काही सांगतो. तो प्लॅन ऐकून अण्णा खूप खुश होतात आणि बोलतात की अच्छा तुमचा तर असा प्लॅन आहे वाटतं. त्यावर सार्थक अण्णांना सांगतो की हो अण्णा मला तर आनंदीशी घरामध्ये सर्वांसमोर इतकं वाईट वागावं लागतं की घरातील सर्वांना सुद्धा कळलं पाहिजे की खरोखर हा सार्थकी आनंदीवर खूप चिडला आहे, असं मला सर्व वागावं लागतं असे पण सार्थकी अण्णांना सांगतो. अण्णा हे या सार्थकला विचारतात की म्हणजे तुमच्या मनामध्ये आनंदीविषयी राग नाहीये? तर सार्थक बोलतो की नाही हो अण्णा माझ्या मनामध्ये आनंदीविषयी राग नाहीये, मी त्यांना हातामध्ये हात देऊन 7 जन्म एकत्र राहण्याचं वचन दिलं आहे, मी त्यांना कसा त्रास देणार असे पण हा सार्थक या अण्णांना सांगतो. सार्थक या अण्णांना सांगतो की इथून पुढे माझ्या आनंदीला कसलाही त्रास होऊन देणार नाहीये, मी आनंदीला सुखातच ठेवणार असे पण सार्थक या अण्णांना सांगतो. त्यावर अण्णा खूप खुश होतात. त्यावर अण्णा बोलतात की खरोखर सार्थक सर आनंदीला तुमच्यासारखा नवरा मिळाला हे एक भाग्य आहे असे अण्णा हे या सार्थकच्या खांद्यावर हात ठेवून बोलतात. त्यावर हा सार्थक बोलतो की नाही अण्णा मला पण आनंदीसारखी बायको मिळाली हे पण एक भाग्यच आहे असे पण हा सार्थक या अण्णांना बोलतो. दोघे खूप खुश होतात. तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.